बरं आता मी डायरेक्ट संध्याकाळीच आहे ना? चल. सांभाळून बाळा. मी आलेच. लवकर या. कालिंदी, आम्ही नसताना इथे काही घडलंय का? सांगते नंतर. वाह 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 सासूबाई वाह. आज मी धन्य झालो, खरंच धन्य झालो. माझ्यासारख्या तुच्छ माणसाला तुम्ही तुमच्या पायापाशी जागा दिली. अहो झोपडीत न उचलून थेट थेट या महालात आणून मला बसवलं. आज माझे पितर स्वर्गात पोचले असतील. अहो सासूबाई, मी माझ्या चामड्याचे जोडे करून तुम्हाला घातले ना, तरी देखील तुमच्या उपकारांची परतफेड होणार नाही. देवा, लक्ष ठेवा. बस बस झाली नाटक. नाटक नाहीयेत सासूबाई. अहो खरंच माझं मन मनापासून तुम्हाला दुआ देत आहे. पोटात एक आणि ओठात एक असं वागणाऱ्या तुझ्यासारख्या माणसांना मी चांगली ओळखून आहे भैरव. त्यामुळे याच्या पुढे मी सांगेन तसं आणि तेवढंच वागायचं. नाहीतर घर जावई म्हणून या घरात सोड, पण माणूस म्हणून या जगात सुद्धा राहण्याच्या लायकीचा राहणार नाहीस तू. समजलं? सासूबाई, अहो तुम्ही असं काही बोलता ना, ते ऐकून माझे कान बधीर होतात. मग ते लगेच माझ्या मेंदूला आदेश देतात, यांच्याशी वाईट वागू नकोस, यांच्याशी वाईट वागू नकोस. मग मेंदू लगेच तोंडाला सांग, बोला. मी निमूटपणे सगळं तुमचं ऐकायला तयार आहे. फक्त काय? सासूबाई, बोलायला जीभ रेटत नाहीये, पण तुम्हीच दिलेला शब्द पाळा. नाही म्हणजे तुम्ही तो शब्द पाळणार आहातच. मी फक्त आठवण करून दिली, शब्द पाळा. बस, मला माहितीये. 2 दिवसात वकील MOU बनवून देईल. चालेल, मी 2 सेकंदात सह्या करतो. असो कसं प्रिया तयार व्हायला हवी ना. आणि प्रिया तयार होणार की नाही हे तुझ्या वागण्यावर ठरेल. ती तयार झाली नाही तर मी काहीही करू शकणार नाही. तुम्ही म्हणाल तस. प्रिया जर तयार व्हायची असेल ना भैरव, तर तुला तिच्याशी प्रेमाने वागावं लागेल. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा लागेल. तिला असं वाटायला हवं की तू तिच्याशिवाय जगूच शकणार नाही. हो पण सासूबाई, मी खरंच तिच्याशिवाय जगू शकत नाही. हे जाऊन दुसऱ्या कुणाला तरी सांग, जो विश्वास ठेवेल तुझ्यावर. मला नको सांगूस, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. कारण तू हे सगळं कशासाठी करतोयस हे मला चांगलं ठाऊक आहे. सासूबाई, तुमच्यासारखी धूर्त, कर्तृत्ववान, हुशार बाई मी आजपर्यंत बघितली नाही. हो, यापुढेही पाहणार नाही. खरंय, चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. सासूबाई, तुम्ही माझ्यासाठी साक्षात देव आहात. सासूबाई, खरं तर कोणाकडनं तरी तुमच्यासाठी एखादी आरतीच लिहून घेतली पाहिजे. म्हणजे रोज सकाळी मी तुमच्या समोर येऊन उभा राहीन आणि ती आरती म्हणेन, जय देवी जय सासूबाई. वायफळ बडबड नको. त्याच्यापेक्षा प्रियाच्या खोलीत जा आणि तिच्याशी बोल. आणि तिच्याशी बोलताना आवाज चढलेला मला अजिबात खपणार नाही, नाहीतर गाठ माझ्याशी, लक्षात ठेव. सासूबाई, मी माझ्या स्वर यंत्राला आदेशच देऊन ठेवला, जो काही राग आळवायचा आहे तो खालच्या पट्टीत आळव, वरची पट्टी वापरायचीच नाही. सासूबाई, फक्त तुमचा आशीर्वाद हवाय. भैरवा, यशस्वी हो. अरे तू यशस्वी झालास तर मी यशस्वी होणार. देवा, लक्ष ठेवा. नाही, आता असं म्हणायला हवं, हे देवी माझ्याकडे लक्ष ठेवी. जातो. बाई किती मूर्ख आहे हा. आता आठवडाभरात याला घराबाहेर काढून मी रायाला इथं आणणार.
राया म्हणालाच होता हा घर जावई होण्यापेक्षा मी घर जावई होईन म्हणून. मग त्याची इच्छा पूर्ण नको का करायला? चला आता की नाही ठरलं, आणि एकदा ठरलं म्हणजे ठरलं. रायाच घर जावई होणार. कमाल आहे त्या बाई पुढे. ते म्हणजे आपली चूक समजून ती सुधारण्यासाठी ती मुलगी जर घरी आली तर ह्या बाईने सरळ हाकलून दिले तिला. एक सख्खी आई असं करू शकते? तिने त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलंय ना, तो राग आहे त्यांचा प्रियावर. कालिंदी, इतका राग किंवा चिडणं हे बरं नाही. आता तू त्याशी त्यांच्या घरी गेली होतीस, प्रिया तुला भेटली, तू प्रियाला घेऊन आलीस म्हणून सगळं ठीक झालं. तू भेटली नसतीस आणि प्रियाने तिच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं म्हणजे. अरे देवा, असा विचारही नको आपण करायला. आता त्या परत तिला घरी घेऊन गेले आहेत ना, त्या नक्की काहीतरी मार्ग काढतील याच्यावर. पण कालिंदी, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? कोणती? आता वीणाबाई आपल्यावर चिडल्या असतील आणि त्या आपल्याला कोणतीही मदत करणार नाहीत. मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला त्या बाईकडून कसली मदत हवी आहे? तुम्हाला नाही कळणार त्यातलं. तुमचे पाय दुखतायत ना? हो, माझे पाय दुखतायत, पण डोकं मात्र चालू आहे. तुम्ही शांतपणे पडा बरं. कालिंदी, तू काही बोललीस का त्यांच्याशी? नाही बाई, माझं तर धाडसच नाही होतं त्यांच्याशी बोलायचं. अगं पण कोणीतरी त्यांच्याशी बोलायला हवं होतं, त्यांची माफी मागायला हवी होती. हो, हेही बरोबर आहे. मी असं करते, मी ना त्यांना फोन करते. फोन नको करूस, ते बरं दिसणार नाही. आपण दोघी त्यांच्याकडे जाऊ आणि बोलू त्यांच्याशी. त्यांच्या घरी जायचं? पण दुसरा काय पर्याय आहे का त्याला? तुमच्यापैकी कोणीतरी आधीच जायला हवं होतं, जे तुम्ही केलं नाहीत. नाही, लगेच दुसऱ्या दिवशी प्रांजल आणि राया त्यांच्या घरी जाऊन माफी मागून आलेत. कालिंदी, हे लहान मुलांचं काम नाहीये. कुणीतरी मोठ्याने जायला हवं होतं. काल हे गेले होते, पण वीणा ते भेटल्या नाहीत त्यांना. म्हणूनच आपण दोघी जाऊया. मी पण यायला हवं का? तुमचे पाय दुखतायत ना, तुम्ही शांतपणे पडून राहा. कालिंदी, तुझं आवरलं की सांग, आपण पटकन जाऊन येऊ. हो. आणि हे आता इथे कोणाला काही सांगत बसू नकोस, कळलं? हो. प्रिया, मी इतक्या वेळा तुला समजावून सांगितलं तरी तुला पटत नाही. अगं, मी मनापासून तुझ्यावरती प्रेम करतो. विश्वास ठेव माझ्या. मला मान्य आहे की मी तुला खूप त्रास दिलाय. हे माझं तोंड खूप काही बोललंय तुला. ही जीभ तुझ्या विरुद्ध खूप वळवळली आहे ग. या हातांनी तुला खूप त्रास दिलाय. पण आता असं काही होणार नाही. काय नाही, हे हात तुझ्यावरती खूप वेळा उगारले गेले, पण ते ऐकतच नाहीत माझं. पण आता मी तुला वचन देतो, असं काही नाही होणार. मी आता काही बोलणारच नाही. प्रेमाचं पण नाही. जे काही असेल ना, ते सगळं तुला माझ्या डोळ्यातच दिसेल. प्रिया, प्रिया, आय लव्ह यू. खूप मनापासून सांगतोय मी प्रिया, आय लव्ह यू. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे भैरव. आधी जेवढं प्रेम करायचं ना, तेवढंच आत्ताही करते. हो ना. मग तुम्हाला डिवोर्स का देते? का करतेस तू यास? मला नाही तुला द्यायचा डिवोर्स. खरं सांगतेस तू? माझा ना माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. पुन्हा एकदा सांग. मला खरंच तुला डिवोर्स द्यायचा नाहीये. माझं अजूनही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. हे बघ, डोळे पुस. आता अजिबात रडायचं नाही. अजिबात रडायचं. आता
छान दिसते माझी बायको. आत्ता ही आनंदाची बातमी सासूबाईंना जाऊन सांगून येतो, म्हणजे त्या लगेच मला घर जावई करून घ्यायला तयार होती. नाही, शीबाई, मी सारखाच फोन करते. बोल गर्विता, काय काम काढलंस? मी काय काम काढणार होता? मी तुमचं काम कधीच केलंय, पण त्याचे पैसे अजून मला मिळाले नाहीत मात्र. अगं, देणारच होते मी तुला पैसे, काढून पण ठेवले होते, पण तूच आली नाहीस, त्याला मी काय करणार? बरं मग ठीक आहे, मी आजच येते, चालेल ना? आज आज नको बाई. हा, आज ना मला जरा काम आहे. अहो 5 मिनिटाचं तर काम आहे, मी पैसे घेणार आणि लगेच जाणार, थांबणार नाहीये मी. अगं हो, पण आज की नाही मला जरा बाहेर जायचंय बाळा. मग ठीक आहे, माझा येता नाईलाज आहे. तुम्ही जर आज मला पैसे दिले नाहीत तर मी तुमची काहीच मदत करू शकणार नाही. हिला इतक्यात दुखावून चालणार नाही. त्या भैरवचा काही उपयोग झाला नाही तर हिलाच हाताशी घ्यावं लागणार आहे. बरं, एक काम कर, तू ये आज, पण हे बघ, यायच्या आधी फोन कर, नाहीतर तू यायचीस आणि मी घरातच नसायचे, नाही का? हा चालेल, मग मी ना फोन करून मग येते. हा, अच्छा. ठेव हा बाळा. भैरव, तुला जर घर जावई व्हायचं असेल तर मी तयार नाहीये. आपण आपला वेगळा संसार उभा करूया ना. वाटलंच तर मम्माकडून पैसे घेऊया. तू पप्पांकडून घेतले होतेस ना पैसे, 6 लाख रुपये, ते कुठे? ते मी बिझनेस मध्ये गुंतवले. मग किती चांगलं आहे हे. जर आपण नवीन बिझनेस सुरू करणार असू तर मग इथे राहायची काहीच गरज नाहीये. नाही, तू पूर्ण ऐकूनच घेत नाहीयेस. मी ते बिझनेस मध्येच गुंतवले, पण ते पैसे बुडले. म्हणजे तो माझा पार्टनर होता ना, त्याने मला फसवलं ग. मी गेले 5 दिवस झाले त्याला शोधतोय, पण तो कुठे सापडतच नाहीये. त्यामुळे खूप नुकसान झालंय आणि पैसे नाही आहेत आता. नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. आपण परत पैसे उभे करूया, काळजी नको करू. म्हणजे पप्पांकडून अजून थोडेसे पैसे घेऊया आपण कर्ज म्हणून, आणि नवीन बिझनेस सुरू करू, पण घर जावई नको. पण काय हरकत आहे ना, म्हणजे हे तुझंच घर आहे. नाही, हे घर माझं होतं लग्नाआधी. लग्नानंतर मुलीचं घर म्हणजे सासर असतं ना. मग तुला असं म्हणायचंय की आपण परत तिथे राहायला जाऊया? नाही, मला त्या घरात अजिबात राहायचं नाहीये. प्रिया, मला कळतच नाहीये तुला नेमकं काय म्हणायचंय ते. म्हणजे तू म्हणते इथेही नको राहायला, तिथेही नको राहायला, मग नक्की आपण कुठे राहायचंय? अरे म्हणजे मला असं म्हणायचंय, आपण ना वेगळा संसार स्वतःच्या घरात उभा करू. घर छोटंसं असलं तरी चालेल, पण ते स्वतःचं असेल, हक्काचं असेल. आपल्याला तिथून कोणी घराबाहेर काढणार नाही. अगं पण हेही आपलंच घर आहे ना. नाही म्हणजे आई वडिलांच्या घरावर मुलीचा अधिकार असतोच. नाही भैरव, मला नाही पटत आहे हे. आपण स्वतःचं घर घेऊया ना. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की माझ्या नवऱ्याने स्वतःच्या पैशाने उभं केलेलं स्वतःचं घर पाहिजे. मी काय म्हणतो ते ऐकतेस ना? हा, माझं ऐकायचं. मी नवरा आहे तुझा, तुझ्या तालावर नाचणारा माणूस नाही. कळतंय का तुला? हा, माझं ऐकायचं. माझं जर ऐकलं नाहीस तर त्याचे परिणाम काय होतील माहितीये ना तुला? माहितीये ना? माहितीये ना? हो हो. काय ना प्रिया, जितक्या लवकर प्रेमात येतो ना
तितकाच लवकर मला राग पण येतो हं? आणि एकदा एकदा मी चिडलो की मी काय काय करू शकतो हे माहिती आहे ना तुला? माहिती आहे ना? माहिती आहे ना? हं? हं. तेव्हा 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 मी जे जे काही सांगेन ना हं? ते ते सगळं ऐकायचं हं? ऐकायचं ऐकणार ना? ऐकणार ना तू माझं? ऐकणार ना? ऐकायचं हं? तुला ना प्रेमाने सांगितलेलं काही कळतच नाही. रागावून सांगितलं ना की लगेच कळतं तुला. हे बघ, आता आता मी तुला जे जे काही सांगेन ना हं? ते ऐकायचे हं? हे बघ आता मी या घरचा घर जावई होणार आहे. घर जावई हं? आणि त्यासाठी तू मला मदत करायची आहेस. मदत हं? करणार ना मला मदत? हं? करणार ना? करणार ना? करणारच ना? देवा लक्ष ठेवा. अरे नमस्कार. या ना या. काय रे पांडू, कोण आहे? बाईसाहेब, हे रायासाहेबांची आई आणि आजी आले. अगो बाई, आत्ता होय. त्या कशा काय आल्या अचानक? बाई बाई, या या या. नमस्कार. नमस्कार. अरे पांडू, बघत काय बसला? जा पटकन सरबत आण जा. हो, आत्ता आणतो. या ना तुम्ही, या. ही छोटीशी भेट आमच्याकडून. अगो बाई, हे काय? अहो, सुकामेवा आणलाय अ, तिकडून, तिकडून म्हणजे? काश्मीरहून. हा. या ना, या या. बसा. हे ना उगीच आणलं तुम्ही. घरी सुक्यामेव्याच्या बरण्यानं अगदी भरून पडले. कोणी हात लावत नाही हो. कधी आलात तुम्ही? कालच आलो. कशी झाली टूर? मस्त झाली ट्रिप. हा, वैष्णोदेवीचं दर्शन चांगलं झालं का? हो, छान झालं. आणि त्रास अजिबात झाला नाही. अहो, हेलिकॉप्टरनं गेलो होतो ना. हे फार बरं केलं ना. खूप छान. तुम्हाला सांगते, हेलिकॉप्टर मध्ये बसताना नाही, एकंदरीत छान झाली ट्रिप आमची. वा वा, फार छान. मग आज कसं काय येणं केलं? हे आले होते काल तुम्हाला भेटायला, पण तुमची भेट नाही झाली. हो हो, हे काल मला म्हणाले माधवराव आले होते पैसे द्यायला. पैसे द्यायला? म्हणजे ज्या कर्जदाराकडून त्यांनी पैसे घेतले ना, त्याला ते द्यायला आले होते ना, तेव्हा ते येता येता इकडे आले. तुम्ही दोघी कशा काय आलात? अरे हो, आजी प्रियाला भेटल्याच नाही येत नाही का? प्रियाला भेटायचं असेल ना, बोलू का? अहो नाही नाही, तसं काही नाही. आम्ही मुद्दामच आलो खरं तर तुम्हाला भेटायला. का हो, कशासाठी? प्रियाच्या बाबतीत जे काही झालं ना, त्याबद्दल तुमची माफी मागायला आलोय आम्ही. बाई 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 बाई, फारच मनाला लावून घेतले हो तुम्ही. खरं म्हणजे मीच रायाला म्हणाले की मीच तुमची माफी मागायला हवी, हात जोडून आभार मानायला हवेत. म्हणजे माझ्या मुलीशी थेट संबंध नसताना सुद्धा तुम्ही तिच्यासाठी एवढं केलं, तिला घरात ठेवून घेतलं, त्या भैरव पासून वाचवलं. खूप खूप आभारी हो मी तुमची. फक्त ना कालिंदीताई, तुमचं एक मात्र चुकलंच. तुम्ही की नाही मला आधी सगळं सांगायला हवं होतं. पण जाऊ दे, झालं गेलं ना, मी विसरून गेलीये. तुम्ही पण विसरून जा. हा,
आज जरा लवकरच घरी आलो. ऑफिसमध्येही काम नव्हतं, म्हणलं घरीच जावं. कालिंदी नाही का घरी? त्या आणि आजी बाहेर गेल्यात. पाणी आणतेस मला जरा? हो, चहा करू? नाही नको, पाणी सांग. बाबा हो, राहू दे, मी करते. बाकी सगळे कुठे आहेत घरातले? आजोबा झोपले आहेत. ऋतावहिनी तिच्या खोलीत आहेत. तिला बोलवू का? नाही नको. ह्या दोघी कुठे गेल्यात काही माहिती? नाही, काही सांगून नाही गेला. प्रांजल, अजूनही तुझ्या डोक्यातून ते गेलेलं नाहीये ना?